नाल्याचा प्रश्न असेल तो प्रश्न जवळपास पूर्णपणे मिटलेला आहे. त्यानंतर विकास कामं झालेत राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये, आता तुम्ही ऐकले त्यावर काय प्रतिक्रिया? विकासाच्या नावावर परळीची लूट झालेली आहे. आमदार धनंजय मुंडे साहेबांनी जो परळीचा विकास केलेला आहे तो विरोधकांना दिसत नाहीये. पासून धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचंच या विरोधकांकडून चालू आहे. धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचं विरोधकाकडून चालू आहे असं म्हणतात. नाही, आम्ही नाव कोणाचं घेतलेलं नाही. आमचा विकासाचा मुद्दा आहे, विकासावर बोलतो आम्ही. सगळ्या परळीकरांना माहिती आहे कशा प्रकारे यांनी राजकारण केलं, कशा प्रकारे यांनी परळी चालवली. आज तुम्ही बघा, ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड जर पाहिलं तर जवळपास 3200 घरकुलं या नगरपालिकेनं मंजूर केले. तिथं कुठलीही जात धर्म पाहिला नाही. जुन्या वस्तू ज्या 76ला होत्या त्याला थुका पॉलिश करून भ्रष्टाचार केलेला आहे. परळीमध्ये गुंडागिरी, दादागिरी हे मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळतात. तसं आहे का वातावरण? थोडंफार आहे. हे जे उमेदवार दिलेत आज बघा तुम्ही, सगळे गुत्तेदार इथे. विरोधकांचं कामच आहे विरोध करणे. हे असा काही प्रकार या ठिकाणी झालेला नाही. परळीमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव विकास आहे, त्या विकास व्यक्तीला विकास नावानं बोलवायला सुद्धा लाज वाटायली. एवढं परळीची निवडणूक जर आहे काही प्रमाणामध्ये जातीय समीकरणावर जाऊ शकते असं वाटतंय का? बिलकुल जाऊ शकते. ते म्हणतायत की ही निवडणूक जातीय समीकरणावर जाऊ शकते. परळी हे सर्व जाती धर्माचं पुरोगामी शहर आहे. इथं जातीपातीला कसल्याही प्रकारचा थारा नाही. बघा तुम्ही काय चाललंय. आज पंकजाताई मंत्री आहेत, काय परळीकडे लक्ष आहे त्यांचं? विचारा परळी जनतेला काय विजन आहे त्यांचं परळीमध्ये. परळी जी आहे आपली परळी. बदर भाई ते म्हणतायत पंकजा मुंडेंचं परळीकडे लक्ष नाही. मुळात त्यांनी आता सांगितलं की पंकज धनंजय मुंडे साहेबाला ते त्यांच्या विधानावर ठाम नाहीत. मुळात ते म्हणतात की मतदान करू दिलं नाही. इकडं तेच सांगतात की आम्ही भरघोस मतदान दिलं. त्यांच्या स्वतःच्या विधानावर ते ठाम नाही आहेत. एक तर सांगायचं पूजन काढावं. माननीय पंकजाताई ज्यावेळेस उभ्या होत्या लोकसभेला, तर परळीचा विकास हा NK मालक देशमुख यांच्या काळामध्ये जो विकास झाला, हे गार्डन त्यांच्या काळामध्ये आलं, नटराज रंगमंदिर त्यांच्या काळात आलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान होतं. किती येतील नाही, सगळे येतील आणि नगराध्यक्ष सह येतील. कमीत कमी 7 ते 8 हजारानं नगराध्यक्ष सीट लागली, आज लागली. ये अंदर की बात है परली की कांग्रेस भी महायुति के साथ है. ये तो आंखों में धूल है, घड़ी के पीछे फूल है. राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आमच्या भरघोस मताने निवडून द्यावा परळीकरांनी. परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत. परळीमध्ये विकास झाला आहे का? माझ्यासोबत बरेच पक्षाचे नेते मंडळी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. खरं तर राष्ट्रवादीचा झेंडा जो आहे तो या नगरपालिकेवरती राहिलेला आहे आणि माझ्यासोबत त्याच राष्ट्रवादी पक्षाचे नेते आनंद इगळे आहेत. आनंदजी, काय काय विकास झाला परळीचा? परळीमध्ये जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणी 2 मजल्यावर पाणी जातं, काही ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा होतो. तसेच रोड नाल्याचा प्रश्न असेल तो प्रश्न जवळपास पूर्णपणे मिटलेला आहे. त्यानंतर ड्रेनेजचा विषय असेल तो सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज झालेले आहेत. ओके, धन्यवाद. विकास कामं झालेत राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये, आता तुम्ही ऐकले त्यावर काय प्रतिक्रिया? विकासाच्या नावावर परळीची लूट झालेली आहे. विकास म्हणजे फंड्स आणला, पण ह्यांनी ह्या प्रस्थापित लोकांनी इथल्या गिळकृत केला. विकासाच्या नावावर ह्यांनी हेच गार्डन आपण जिथं थांबलोत ह्या गार्डनला रिपेअरिंगसाठी यांनी 4 कोटी रुपये खर्च केला. आणि गार्डनची अवस्था तुम्ही पहा काय आज. नटराज मंदिर फक्त रिपेअरच्या नावाखाली ह्यांनी 5 ते 6 कोटी रुपये खर्च केला. ड्रेनेजच्या नावाखाली 150 कोटी रुपये परळीसाठी आले. त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आज तुम्ही बघा जाऊन सगळा रोड खड्डे, काय परिस्थिती आहे ड्रेनेजची. एक सुद्धा आज ड्रेनेज चालू नाही. राष्ट्रीय समाज पक्ष देखील लढतोय, काय प्रतिक्रिया? आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे परळी शहरातील सर्व नागरिकांनी. यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आमच्या भरघोस मताने निवडून द्यावा परळीकरांनी. आणि नंतर राष्ट्रीय समाज पक्षाची कारभार काय असेल आणि भ्रष्टाचार किती हेतून मागं झाला ह्यांचा. काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी आणि भाजपनी इतका मोठा भ्रष्टाचार केला आहे आपल्या परळी नगरपालिकेमध्ये. इथून पुढं आम्हाला सत्ता दिल्याच्यानंतर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चांगल्या प्रकारे परळी शहरातली सगळे सुखसुविधा
उपलब्ध करून देऊ. विकास झालाय पण भ्रष्टाचार झालाय म्हणतात काँग्रेस. नामदार धनंजय मुंडे साहेबांनी जो परळीचा विकास केलेला आहे तो विरोधकांना दिसत नाही आहे. पण आपण कुठल्याही गल्लीबोळामध्ये गेलात तर काँक्रिटीकरण झालेले रस्ते दिसतील तुम्हाला. 700 ते 800 घरकुलं या ठिकाणी परळी शहरामध्ये नामदार धनंजय मुंडे साहेबांनी दिलेले आहेत. दिवाबत्तीचं तुम्ही पाहत असताल, सोलार लाईट बऱ्याच ठिकाणी आम्ही बसवलेल्या आहेत. ज्या ठिकाणी समजा विजेचा अभाव आहे, नवीन वस्त्या बसलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 50 सोलार लॅम्प बसवलेले आहेत. हायमास त्याच्यानंतर आत्ता 8 कोटी रुपयाचे जे महादेवाची मूर्ती असलेले जे स्ट्रीट लाईट आहेत त्या सर्व दुतर्फा या ठिकाणी शहरामध्ये बसवलेले आहेत. ह्या विरोधकांना दिसत नाही आहेत. फक्त त्यांना भ्रष्टाचार विरोध धनंजय मुंडे हे गेल्या काही वर्षापासून काही दिवसापासून धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचंच या विरोधकांकडून चालू आहे. धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचं विरोधकाकडून चालू आहे असं म्हणतात. नाही, आम्ही नाव कोणाचं घेतलेलं नाही. आमचं विकासाचा मुद्दा आहे, विकासावर बोलतो आम्ही. सगळ्या परळीकरांना माहिती आहे कशा प्रकारे यांनी राजकारण केलं, कशा प्रकारे यांनी परळी चालवली. आज तुम्ही बघा, बरकतनगरमध्ये बघा, आझादनगरमध्ये बघा, रोड बघा, नाल्या बघा, लाईव्ह तुम्ही जाऊन बघू शकता. आज सगळा अंधार पडलेला आहे त्या ठिकाणी नाल्याचं पाणी रोडवर येत आहे. तुम्ही जाऊन बघा लाईव्ह आता सध्याला. बरकतनगर हा एरिया जो म्हणतायत की त्या ठिकाणी विकास झाले नाही. मुळात पाहायला झालं तर आमचे सहकारी मित्र आनंद इंगळे यांनी सांगितलं 600 ते 700 घरकुल मंजूर झाले. पण ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड जर पाहिलं तर जवळपास 3200 घरकुलं या नगरपालिकेनं मंजूर केले. तिथं कुठलीही जात धर्म पाहिला नाही. वेळोवेळी यांनी सांगितलं की बरकतनगरला विकास झाला नाही, बरकतनगरला काँक्रिटीकरण झालं आहे. ज्या बरकतनगरमध्ये मागील 12 वर्षापूर्वी जर पाहायला गेलं त्या बरकतनगरच्या चौकात उभा टाकलं तर चोरी मारी लुटारू धंदे व्हायचे. पण ह्यांनी जसं आत्ता सांगितलं तिथं पतदिवे असतील, स्ट्रीट लाईट असतील, हायमास्ट असेल, आज तिकडं जरी उभा राहिलं रात्री 12ला जर आपली माता भगिनी गेली तर ती सुरक्षितपणे जाते. हे धनंजय मुंडे साहेबांनी करून दाखवलं. काय परळीचा विकास झालाय असं तुमच्या नजरेमध्ये वाटतंय का? वाटत नाही साहेब. जुन्या वस्तू ज्या 76ला होत्या त्याला थुका पॉलिश करून भ्रष्टाचार केलेला आहे. जुन्याच वस्तू आहेत ना, नवीन काय झालं नाही ना परळीमध्ये. नवीन काय झालं तुम्ही सांगा मला, जनतेने सांगावं मला. ते म्हणते रस्ते झाले, नाल्या झाल्या, स्ट्रीट लाईट बसवल्या. करावंच लागेल, अत्यावश्यक सेवा ती करावंच लागेल. हां, सध्याच्या परिस्थितीला 76 पासून आपली नगरपालिका आहे वाटतं मला. आत्तापर्यंत नवीन काय झालं परळीमध्ये? हे गार्डन जुनाच आहे, ह्यालाच कलर मारलं झालंय का? नवीन काहीतरी करून दाखवा ना, उद्योग धंदे. काय तरुणांच्या तुझ्या नजरेमध्ये काय परळीचा विकास झालाय का? पडलं की का नाही झालंय. काय कोणकोणते कामं अधुरे आहेत? थोडे झाले थोडे नाही झाले. नाले अधुरे, रस्ते अधुरे, दुसरं काय नाही. तुम्हाला वाटतंय का परळीचा विकास झालाय? स्वतः उमेदवार आहेत. मला असं वाटतंय की 17मधून मी उमेदवार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा. तर वडर कॉलनीचा रस्ता जी आहे वैजनाथ मंदिरचं, तुम्ही पावसाळा असो का काय बी असो 24 तास रस्त्यावर पाणी असते. परळीमध्ये गुंडागिरी, दादागिरी हे चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळतात. तसं आहे का वातावरण? थोडंफार आहे, जास्त नाही, थोडंफार आहे. कमी झालं समजा, आता लई कमी झालं. बाकी काँग्रेस कोणकोणते मुद्दे घेऊन पुढे जाते मतदारांच्या? काँग्रेस परळी भ्रष्टाचारमुक्त, शांततामय परळी आणि हे जे ह्यांची गुंडशाही आहे हे बंद करण्यासाठी आणि ह्यांनी जे उमेदवार दिलेत, आज बघा तुम्ही सगळे गुत्तेदार इथे, हे सुपारीबाज गुत्तेदार आहेत. हे ह्यांचे रेकॉर्ड काढून बघा तुम्ही. हे सगळे ह्यांनी 4 वर्षाची सत्ता नव्हती, 4 वर्षामध्ये सगळे नगरपालिका जसं कार्यालय असते का आपलं पक्षाचं, त्या टाईप चालवलं ह्यांनी. 9 वर्ष ह्यांच्या हातात सत्ता होती. आमदार त्यांचेच, खासदार त्यांचे, सगळं त्यांचंच. त्यांनी पक्ष कार्यालयासारखी नगरपालिका चालवली. आमचं जे विजन आहे भयमुक्त परळी आणि स्वच्छ परळी, सुंदर परळी, असं विजन आहे आमचं. काय भयमुक्त परळी, स्वच्छ परळी, गुंडागिरी ह्या चर्चा वारंवार ऐकायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान देऊन सर्वांना मूलभूत अधिकाराची जाण करून दिलेली आहे, मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत. ज्यांना कुणाला इथं वाटत असेल की परळी भयमुक्त नाही, अशांनी संविधान आहे, या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी झगडलं पाहिजे. परंतु परळी ही सर्व धर्म समभावाची परळी आहे. परळीत कधीच कुठली जातीय दंगल झालेली नाही, धार्मिक तेढ निर्माण झालेला नाही. व्यक्तिगत कुणाचे काही वाद असतील त्याला राजकारण म्हणता येत नाही,
परंतु धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग म्हणून शिवमहोत्सव असेल, भीम महोत्सव असेल, अनेक महोत्सव या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग आणि धार्मिक सलोखा ठेवण्याचं काम केलं. ईदला साहेब प्रत्येक ईदला भेट देतात आणि अनेक उपक्रम राबवतात. हिंदू धर्माचे असोत, मुस्लिम धर्माचे असोत, बौद्ध धर्मियांचे असोत, सर्वच उपक्रम परळीमध्ये राबवले जातात. परळीमध्ये कधीच जातीय दंगल वगैरे झाली नाही. परळीमध्ये जाती दंगल झाले असं म्हणता येणार नाही. परळीमध्ये अशा वेळेस एक वेळेस साहेबाचं धनंजय मुंडे साहेबाच्याच कार्यकर्त्यांनी मुस्लिम विरोधी घोषणा दिली होती, मुस्लिम विरोधी बोली बोलली होती. त्यावेळेस ते सगळे आमच्याकडे क्लिप व्हिडिओ आहेत. आणि मतदानाचं घ्या, मग तुम्ही गेल्या वेळेस जे मतदान झालं, कोणत्या वातावरण मतदान झालं? मतदान करू दिलं नाही यांनी. तुम्ही पहा येऊन, तुम्ही माझ्याकडे व्हिडिओ आहेत काय त्यांचे. ह्यांनी आया बहिणीला सुद्धा आपल्या बूथवर मतदान करू दिलं नाही. गुंड टाईप पद्धतीनं मतदान घेतलं. UP बिहारला ऐकत होतो आम्ही असं मतदान घेतात म्हणून. म्हणजे मतदारांना मतदान करू दिलं नाही असा काँग्रेसचा आरोप. नाही, यात काही तथ्य नाही आहे. आता लोकशाहीमध्ये विरोधकांना प्रत्येक गोष्टीला आमच्या नेतृत्वाला या ठिकाणी विरोधकांचं कामच आहे विरोध करणे. हे असा काही प्रकार या ठिकाणी झालेला नाही आहे काय. आणि त्यांच्याकडे जर व्हिडिओ असतील तर त्याच वेळेस त्यांनी ते सादर करायला पाहिजे होते. काय परळीचा विकास झालाय, नाल्या बनल्यात, स्ट्रीट लाईट बसवल्यात, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेत, घरकुलांचे लाभ देखील परळीकरांना मिळालेत असं युतीमधल्या नेते मंडळींचं म्हणणं आहे. परळीमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव विकास आहे, त्या विकास व्यक्तीला विकास नावानं बोलवायला सुद्धा लाज वाटायली. एवढं परळीला भकास करण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या 12-13 वर्षामध्ये केलेलं आहे. तुम्ही एक काम दाखवा, यांनी एक काम केलेलं की आम्ही हे काम चांगलं भ्रष्टाचार न करता. आज आपण ज्या गार्डनमध्ये जे जमाता उद्यानमध्ये इथं उभं आहेत, मागच्या 5-6 वर्षानं ह्या उद्यानाचं काम चालू आहे. काय भकास अवस्था करून टाकली बघा ना. लेकरांना पहिलं काय होतं, इतर घसरगुंड्या, खेळणी, छोटे छोटे झोके, असं काहीच नाही. दुसरी गोष्ट, इथं स्वच्छता नाही, लाईट नाही. या भागात इथं जिथं उभं आहेत इथं असं परळीतला हे टोक ते टोक कोणत्याही ठिकाणी चालावं आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी सांगावं आम्ही हे काम चांगलं केलंय, आयुष्यात आम्ही परळीला तोंड दाखवणार नाही. काय ज्या ठिकाणी उभा टाकलाय त्याच ठिकाणी विकास झाला नाही असं ते थेट म्हणतात. जे पेवर ब्लॉक बसवलेले आहेत त्याच्यावरच महाराज उभा आहेत. ते त्यांना दिसत नसेल तर आम्ही काय मग म्हणणार आहेत? काय बाकी काय परत साहेब, गार्डन म्हणजे परळीच्या लोकाला येऊन तिथं काहीतरी चांगलं म्हणजे स्वस्त राहत, आपण आरोग्य आपलं स्वस्त राहावं म्हणून गार्डन असते. आता याने एक कॉम्प्लेक्स बनवलं, पुढं गार्डनच्या समोर कॉम्प्लेक्स बनवलं आणि ते गार्डन ह्यांच्या कार्यकर्त्यांना दिलं. ते फूड स्टॉल म्हणून तिथं गार्डन दिलेलं आहे, कारण हे जे लोक येते त्यांना खाण्यापिण्यासाठी. पण ह्यांनी त्याचा एक उद्योगधंदा म्हणून त्यांच्याच कार्यकर्त्यात दिलं त्यांनी ते. आता बघा तुम्ही, ते गार्डनची जागा आहे आणि आज बघा तुम्ही त्या ह्याच्यामुळं त्यांनी हे काढलं कॉम्प्लेक्स, त्याच्यामुळं एवढी ट्रॉफिक जाम होते. परळीकरांना ट्रॉफिकचा एवढा त्रास आहे या पट्ट्यामध्ये, तेवढं असून सुद्धा त्यांनी मागे घेतलं नाही. गार्डनची जर व्यवस्था बघितली तुम्ही, आता इथं चला स्वच्छता कर, दोन्ही बंद आहेत आणि लाईटची व्यवस्था नाही. पेवर ब्लॉक म्हणजे इथं हराळी होती, सगळी हराळी. आम्ही लहानपणी इथं खेळायचो, कमालुडा खायचो होतो आम्ही, इथं हराळी होती. पेवर ब्लॉक म्हणजे हे गुत्तेदारी प्रस्तुताने ना काम कुणी केले? ह्यांच्याच गुत्तेदाराने केले, ह्यांच्याच पक्षाच्या गुत्तेदाराने काम केलेले ते. ही परळीची निवडणूक जर आहे, काही प्रमाणामध्ये जातीय समीकरणावर जाऊ शकते असं वाटतंय? बिलकुल जाऊ शकते. परळीची लोकसंख्या आता 79,000 मतदार आहेत परळीमध्ये, 79,000. त्यापैकी 23,000 मुस्लिम समाज आहे. आणि तुम्ही ज्या वार्डामध्ये उभा केलेत माणसं, त्या वार्डामध्ये जातीवादच माणसं उभा केले ना तुम्ही. एकाच जातीचे माणसं उभा आहेत. काही प्रकार असे घडले, ह्याचा फायदा होईल का? बिलकुल 100% होणार आहे. आता काय तुम्ही ते म्हणतायत की ही निवडणूक जातीय समीकरणावर जाऊ शकते. परळी हे सर्व जाती धर्माचं पुरोगामी शहर आहे. इथं जातीपातीला कसल्याही प्रकारचा थारा नाही. आजपर्यंत तुम्ही पाहत आलेला आहात की इथं कोणत्याही नेत्याला जातीपातीचा थारा मिळालेला नाही. कुणी जर जाती धर्माला भावनिक करून मतदान मागत असेल तर ते साफ चुकीचं ठरणार आहे. येणाऱ्या 2 तारखेला तुम्हाला कळणार आहे आणि 3 तारखेला निकालातून ते स्पष्ट होणार आहे. काय जातीय समीकरणावर जर निवडणूक जर गेली तर तुमच्या पक्षाला काही याचा तोटा होऊ शकतो? नाही, काही तोटा होणार नाही आमच्या पक्षाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे आता फ्रंट चेहरे आहेत, नवीन चेहरे आहेत जानकर साहेबाचे दिलेले. आणि यावर दोन्ही सगळ्या खरं तर तुम्ही निवडणूक लढवतायत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने, मात्र जानकर साहेबांची एंट्री परळीमध्ये झाली नाही. आणखीन होईल एंट्री, जानकर साहेबाची एंट्री सुद्धा होईल.
कधी होणार आहे ते? तरी 30 पर्यंत होईल, 29-30ला होईल, 30चा अंदाज आहे. तारीख मिळाली नाही त्यांची अजून. काय जातीय समीकरणावर निवडणूक जर गेले तर काय होऊ शकतं? सत्ताधारी विकासाच्या मुद्द्यावर फेल गेल्यामुळं जातीय समीकरण किंवा जातीवाद पेरणं, धर्मवाद पेरणं ही शंका आमच्या मनामध्ये नक्कीच आहे. कारण निष्क्रिय लोक जातीचा आणि धर्माचा आधार घेतात असं आमचं मत आहे. अजिबात ही खरंच ही प्रभू वैद्यनाथाची नगरी एवढी पवित्र आहे की एवढा ह्यांचा नंगानाच, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार मागच्या अनेक वर्षापासून सहन करून सुद्धा ह्या सत्ताधाऱ्यांना मत मागाय दारात येऊ द्यायले. खरंच जर परळीकर जागरूक आणि असे थोडे वेगळे असते ना, ह्यांना एकेकाला असं चपलानं हाणलं असतं. एवढं ह्या परळीचं वाटोळं ह्यांनी केलेलं आहे. काहीच नाही. विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व फेल गेलेले आहेत. हजारो कोटीचा विकासाच्या नावावर निधी आणला, पण वस्तुस्थिती जर आपण बघितली असेल, ज्या भागामध्ये हजारो लोक राहतात त्या भागाची काय बकाल अवस्था करून टाकली. शेकडो कोटी ड्रेनेजचे आणले. त्या ड्रेनेजच्या नावाखाली आज तुम्ही बघितलं असेल तर एवढाच पाईप 6 इंची अख्ख्या गल्लीचं पाणी, म्हणजे जे की आपण आपल्या घरच्या बाथरूमला जेवढा पाईप वापरतो तेवढा एका गल्लीला ते पाईप वापरला आहे. आणि जे ड्रेनेजचं जे काय हे आहे त्याचं ते काय म्हणते त्याला, ते ढापा, ते ढापा रोडच्या अर्धा फूट वर आला. छोटी 4 व्हीलर जर घेऊन गेलं गल्ली तर ती 4 व्हीलरला लागायची भीती. असे चुकीचे काम. इंजिनियर बी सुद्धा कसले नालायक लोक होते, त्यांना इंजिनियर म्हणावं का कोण म्हणावं हे सुद्धा आम्हाला लाज वाटते. अशा तुम्ही गल्लोगल्ली माझ्याकडे व्हिडिओ किंवा पुराव्यानं आताही आम्ही दाखवू शकतो. गणित जुळवलंय काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती मतांनी निवडून येईल असं गणित जुळवलं? हे बघा, अगोदर तर ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जातीवाद केला फार मोठ्या प्रमाणामध्ये. ही जागा ओपनला सुटली असताना, ही जागा महिला ओपनला सुटली असताना त्यांनी मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष पदावर उमेदवार द्यायचा होता. आमचे मतदान तुम्हाला घ्यायला चांगलं वाटते समाजाचे, आणि तुम्ही का दिलं नाही त्यांना तिकीट? त्यांनी जर तिकीट दिलं असतं, त्यांनी जर ते कॅन्डिडेट उभा केला असता तर तो निवडून आला असता. आज 24,000 मतदान पुरळे असून ज्याचे की 1200-1300 मतदान आहेत, अशा उमेदवाराला तुम्ही तिकीट दिलं आणि त्याला मतदान करा म्हणता. काय प्रकार आहे? कसा आहे प्रकार? काय जातीवाद नाही तर काय आहे? आणि तो जो नगराध्यक्ष अगोदर होता त्याच्या काळामध्ये किंवा आता झाल्या 2-4 महिन्यामध्ये किंवा 2-4 वर्षामध्ये त्यांनी त्या नगराध्यक्षांनी ज्या ठिकाणी फ्लॉटिंग केली त्या ठिकाणी सगळे रोड आणि ड्रेनेज नेलेत त्याच्या फ्लॉटिंगमध्ये. ही निवडणूक जातीय समीकरणावर जाईल असं तुम्ही स्पष्ट म्हणतायत. मात्र जे काही मुस्लिम समाजाची मत आहेत त्यापैकी किती तुमच्या उमेदवाराला मतं पडतील? 80% मतदान आमच्या उमेदवाराला पडतील. कारण हे जे दलाल आहेत, काही सुपारीबाज दलाल यांच्याकडं, हे सुपारीबाज दलाल असल्यामुळं 20% मतदान त्याला जाईल. 80% मतदान काँग्रेसला पडणार आहे. काय जातीय समीकरणावर ही निवडणूक जाऊ शकते? 80% मतदार मुस्लिम समाजाचं त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवाराला पडेल असं ते थेट म्हणतात. वारंवार त्यांच्याच बोलण्यातून यायला लागलं. जातीवाद आणि धर्माचा रंग त्यांच्या शब्दातून झळकतोय. परळीमध्ये 1,000-1,500 मतदान असलेला माणूस लोकशाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं. संविधानात सांगितलं राजाच्या पोटी राजा जन्माला येणार नाही, मताच्या पेटीतून राज्यकर्ता निर्माण होईल असं बाबासाहेबांनी सांगितलं. कुणी सांगितलं मतदारांच्या जातीचा टक्का जास्त असणं म्हणजे तुमची मक्तेदारी झाली काय? तसं होणार नाही. लोकशाही, सुदृढ लोकशाही बाबासाहेबांनी आम्हाला प्रदान केली आहे. आणि कुठलाही समाज कमी आहे जास्त आहे त्याच्यावर हक्क असणं असं नाही. विकासाच्या बाजूनं बोलणारे हे जे सांगतायत की काँग्रेसचा म्हणजे वोट जिहाद करायचं का काय, ही आमची भूमिका आहे. अरे द्या ना, सर्वसामान्य वैचारिक माणूस जो कोणी असेल त्याच्या बाजूने मतदार गेला पाहिजे. धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, त्यांनी परळीत कधीही जातीय रंग दिला नाही, धार्मिक रंग दिला नाही. मुंडे साहेबांनी सुद्धा परळीत कधी धार्मिक आणि जातीय रंग दिला नाही. मग वारंवार असं आमच्या जातीचं मतदान जास्त आहे, आमच्या धर्माचं मतदान जास्त आहे म्हणून सामान्य जनतेला भेडसावण्याचं काम कशासाठी चालू आहे? आता काय वाटतं, तुम्ही काही गणित जुळवलीत, तुमचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हे निर्विवाद निवडून येणार आहे. या ठिकाणी आमचे सहकारी बद्दरभाई म्हणतायत की मुस्लिम उमेदवार दिला पाहिजे. मूळतः काँग्रेस ही पुरोगामी विचाराला मानणारी आहे. त्यांनीच असं धर्म जात काढलंच नाही पाहिजे. ह्या लोकशाहीमध्ये ज्याला कुणाला निवडण्यासाठी उमेदवारी दिली आहे त्याचा प्रचार त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर असेल, विरोधाच्या मुद्द्यावर असेल त्यांनी केला पाहिजे. परंतु तेच म्हणत आहेत की ह्या जातीला दिलं नाही, त्या जातीला दिलं नाही. दिलं पाहिजे होतं हा भाग वेगळा. कोणत्या जातीला द्यावं हे ज्या त्या नेत्याची स्ट्रॅटजी आहे, ज्या त्या पक्षाची स्ट्रॅटजी आहे. परंतु या काँग्रेससारख्या पुरोगामी विचाराच्या पक्षानं एखाद्या जातीला धर्माला द्यावं हे काय संयुक्तिक नाही आहे.
किती किती मतांनी उमेदवार तुमचा निवडून येईल असा काही अंदाज बांधलाय का? असं काय नाही, पण विक्रमी मताने आमचे उमेदवार सर्वच्या सर्व निवडून येणार आहेत असं मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो. तुम्ही काही गणित जुळवलं? आम्ही पूर्ण स्पष्ट बहुमतानं नगर परिषदेमध्ये हे या ठिकाणी येऊ. तुतारीचे आमचे उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख ह्या हजारो मताची लीड घेऊन या ठिकाणी नगराध्यक्षपदावर विराजमान होतील. आणि हे 3 तारखेला आजचं हे रेकॉर्ड तर व्हायले, 3 तारखेला सुद्धा हे आपण सगळेजण भेटू. फक्त आता एक मुद्दा सांगतो की या ठिकाणी सत्ताधारी आता आमचे दोन्हीही चळवळीतली वैचारिक माणसं आहेत. भाजप आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीचे म्हणजे अनंतराव इंगळे आणि ॲडव्होकेट पाठक साहेब, दोघांनाही म्हणजे वैचारिकता आहे. त्या दोघांचं खरंच कौतुक आहे. चळवळीत आम्ही काम करतो, परळीची जाण असलेले दोघंही आहेत. पण ह्यांच्या नेत्याच्या आशीर्वादानं ह्यांच्या पक्षातल्या ज्या दलालांनी या परळीला लुटलं ती कुठं आहेत? बरोबर त्यांनी बरोबर ह्या लोकांचा वापर योग्य वेळी करते. तर मंत्री पंकजा मुंडेंची सभा झाली, धनंजय मुंडेंची सभा झाली, विकासाचे मुद्दे त्यांनी सांगितले. मात्र खासदारांच्या देखील सभा पार पडलेल्या आहेत. काय वाटतं, तुम्ही कोणतं विजन वगैरे काय नेमकं स्पष्ट भूमिका तुम्ही दाखवली? आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही जे काय करणार आहे ते जनतेच्या समोर आहे. वारंवार आदरणीय लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी वारंवार या ठिकाणी भाषणातून आणि प्रत्यक्ष भेटून परळीकरांना आश्वस्त केलेलं आहे. बाकी मंत्री आणि माजी मंत्र्याचे भाषणं विकासावर बोलायला, त्यांना विकास हे शब्द घ्यायला सुद्धा त्यांची जीभ अशी लडखडत असेल मधल्यामध्ये, किंवा त्यांच्या अंतकरणाला सुद्धा काहीतरी वाटत असेल की विकासावर हे बोलाय नाही पाहिजे. पण तरी बळच बोल आणि रेटून बोल ही पद्धत त्यांनी गणित जुळवली किंवा किती मतांनी विजय होईल उमेदवार? आम्ही 5,000च्या अधिक मताने आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार. तुम्ही काही गणित जुळवली? आमचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या नाजिया खतीब उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे. आमचे 2,000 मतांनी निवडून येतील आमचे. तुम्ही काही गणित जुळवली? आमचे मित्र पाठक साहेबांनी आता सांगितलं की तुम्ही जातीवादी बोलता. धनंजय मुंडे साहेबाला मुस्लिम समाजानं एकही भूतावर असं कमी मतदान दिलेलं नाही. त्यांचे सगळे भूत चेक करा तुम्ही, भरभरून मतदान दिलं. आज तुम्ही बघू शकता जाऊन तिथं. आज त्याचा चॅटसुद्धा माझ्याकडे आहे. एवढं मतदान देऊन सुद्धा तुम्ही त्या मुस्लिम समाजावर अत्याचार करता आणि छाती टोकून सांगता की आम्ही त्याला दिलं तिकीट दिलं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, त्यांचं बोलणं बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानवाने जे सांगितलं त्या पद्धतीत कुठं चालते ते? आज रक्तानं हात भरभटलेले लोक इथे. आज बघा तुम्ही काय चाललंय. आज पंकजाताई मंत्री आहेत, काय परळीकडे लक्ष आहे त्यांचं? विचारा परळी जनतेला काय विजन आहे त्यांचं परळीमध्ये. आज त्यांना त्यांच्या वडिलांना आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब हे आदर्श आहेत आमचे. आदरणीय गोपीनाथ साहेब मुंडेला आम्ही मानतो, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. आणि परळी जी आहे आपली परळी, बदर भाई ते म्हणतात पंकजा मुंडेंचं परळीकडे लक्ष नाही. मुळात त्यांनी आता सांगितलं की पंकजा धनंजय मुंडे साहेबाले ते त्यांच्या विधानावर ठाम नाहीत. मुळात ते म्हणतात की मतदान करू दिलं नाही. इकडं तेच सांगतात की आम्ही भरघोस मतदान दिलं. त्यांच्या स्वतःच्या विधानावर ते ठाम नाही आहेत. एक तर सांगायचं आम्ही मतदान दिलं, एक तर म्हणायचं बोगस झालं. म्हणजे यांनी ठरवावं, त्यांचं कन्फ्युजन काढावं. माननीय पंकजाताई ज्यावेळेस उभ्या होत्या उभ्या होत्या लोकसभेला, त्यांच्या ज्या मोहल्ल्यांमध्ये 3 अक्षरी अंक सुद्धा आम्हाला गाठता आला नाही, काल नाही. त्या ठिकाणी यांनी जे मतदान केलं, आज ताई जर केंद्राच्या मंत्री असत्या, परळीला भरघोस निधी मिळाला असता, आम्हाला अभिमानानं सांगता आलं असतं पंकजाताई केंद्रात मंत्री असत्या, परळीचा विकास आपल्याला याची डोळा पाहता आला असता. पण यांना पटलं नाही. आता धनंजय मुंडे साहेबाला त्यांना जाण झाली की धनंजय मुंडे साहेब जर पडले तर परळीचं वैभव जाईल. आणि धनंजय मुंडे साहेबाला सर्व धर्मांनी एक्सेप्ट केलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं. आज पुन्हा त्यांच्या पोटात दुखायला लागलं काय हे आम्हाला कळत नाही. काय परळीचा विकास झालाय का? परळीमध्ये दादागिरी गुंडागर्दी असे आहे का? मी स्पष्ट सांगतो आणि स्पष्ट बोलणार. आम्ही 40 वर्षापासून राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये मी काम करतो. तर परळीचा विकास हा NK मालक देशमुख यांच्या काळामध्ये जो विकास झाला, हे गार्डन त्यांच्या काळामध्ये आलं, नटराज रंगमंदिर त्यांच्या काळात आलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान होतं.
प्रत्येक ठिकाणी जाऊन बजेट आणायचं, नगरपालिकेकडं आणायचं आणि नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना कामं करायचे. ते आमदार नव्हते किंवा खासदार नव्हते. अशा पद्धतीनं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचं पद हे चांगल्या पद्धतीनं घुसवलं. जे नगराध्यक्ष आता त्यांच्यानंतर जे नगराध्यक्ष परिणित झाले हे भावले झाले, भावले. राजकीय नेत्यांच्या अंडरमध्ये ते काम करत राहिले. कुठं सही करायची, कुठं बिलावर सह्या करायच्या, कसे बिलं द्यायचे, कसे घ्यायचे, हे मिळून मिसळून त्यांच्या माध्यमातून मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष मिळून हे कामं करीत राहिले. आता काल परवा सोमनाथाप्पा हलगेची पत्नी सरोजिनी हलगे हे नगराध्यक्ष झाल्या. त्यांच्या माध्यमातून काय झालंय, फक्त रस्त्यावरचे झाडं लावल्याला एवढंच काय काम दिसतंय. आणि त्यांचं नेतृत्व करणारे हे कोण होते? धनंजय मुंडे साहेब. तुम्ही आता वंचित आणि काँग्रेस एकत्रीकरण होऊन लढतंय, तुम्ही काही मतांची जुळवाजुळव केली की नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपला किती मतांनी विजय होऊ शकतो? आता सांगितलं बद्दरबाईनं किंवा आमच्या बाजूनं 80% लोक आमच्या मतदार आहेत. त्याचं कारण एक, धनंजय मुंडे कसे निवडून आले. जातीय समीकरणावर जर निवडणूक जरी बदरभाई म्हणतायत की मुस्लिम समाजाचं जे काही मतदान आहे 100% त्याच्यातलं 80% मतदान त्यांना होणार, मात्र वंचित जे मतदान आहे ते किती प्रमाणामध्ये होणार असं होईल? आता मी सांगतो, वंचितचा जो काँग्रेससोबत आघाडी झाली त्याचा परिणाम हा आमच्यावर चांगला आहे. कारण वंचित हा कुणाचा पक्ष आहे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचं हे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्यासोबत भारतीय बौद्ध महासभा हे प्रकाश आंबेडकरांच्या विचारामध्ये असल्यामुळं हे सगळे बौद्ध समाजाचे जे मतं आहेत ते बरोबर वंचितच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत याची खात्री. आत्ताचं एक कारण सांगतो, भाजप आणि एक विजयाचा विश्वास नक्की आहे. विजयाचा विश्वास नक्की आहे. 1 मिनिट मला बोलू दे, आणखी पुढचं 1 मिनिट, की या ठिकाणी पहिलं धनंजय मुंडे कसे निवडून आले? समविचारी पक्षाशी सोबत असल्यामुळं हे निवडून आले. ते कसे आले मी काय सांगत नाही, हे सगळ्याला चित्र माहिती आहे. परंतु जातीवाद ज्यांच्याकडे आहे, RSS ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासोबत अजित पवार गेल्यामुळं ही घडी आता ह्या परळीची काय बीड जिल्ह्याची हालत बेकार झाली. त्या घडीची लक्षात ठेवा. आणि ते आता ह्या परळीला घडीचा नेतृत्व धनंजय मुंडे करतोय. आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे भाजपाच्या, आता ते सर्वाच्या मंत्री आहेत, त्यांना जागा किती दिल्यात? 6 जागा, कमळाच्या जागा 6 दिल्यात. आणि RPI म्हणून रामदास आठवले त्या नावावर हे फसून चाललंय आमच्या समाजातले. ज्यांनी RPIच्या नावावर 2 ठिकाणी तिकीटं घेतलेत हे घडीचे घेतलेत. RPIची निशाणी घडी नाही. हे समाजाला फसवण्याचं काम हे लोक करतात. समाज त्यांना विचारणार नाही. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ह्या युतीला चांगलं बळ मिळणार आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे 20ला 20 नगरसेवक निवडून येतील असा आमचा विश्वास आहे आम्हाला. काय खरं तर आता जे तुम्हाला कमी जागा दिलेत त्यावरून जे आहे ते विरोधक प्रश्न उपस्थित करतायत. नाही, प्रश्न नाही कळला. नाही, विरोधकच म्हणतायत की भाजपला खूप कमी प्रमाणामध्ये जागा दिल्या गेल्या. मुळात भारतीय जनता पार्टी, पंकजाताई यांचा विचार आणि यांचं विजन असं आहे की जिथं विकासात कुठलाही खोडा घालायचा, कुठलाही पक्ष असो, कुठलेही काही असो, पण परळीचा विकास जर होत असेल तर धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी उभं राहणं त्यांचं कर्तव्य आहे. कारण की परळीचा विकास आणि सुरक्षित परळी असणं गरजेचं आहे. कारण की प्रभू वैद्यनाथाचं मंदिर असेल, कारण की कुठलीही गाडी चालवायची असेल तर एका टायरवर चालणार, 2 टायरवर चालणार आहे. जर आपल्याला आपल्या यात्रा जर सफल करायची असेल तर विकासाच्या बाजूने गेलं पाहिजे. त्याच्यात कमी जास्त जागा होतील पण परळीचा विकास खुंटता कामा नाही. यासाठी आम्ही पंकजाताईंच्या नेतृत्वात कमी जागा पण विकासाच्या बाजूने गेलो. काय खूप मोठ्या घडामोडी जे आहेत ते बीडमध्ये घडल्यात, याचा काही परिणाम होऊ शकतो असं वाटतंय? खरं म्हणजे या ठिकाणी आता ही परळी नगर परिषदेची निवडणूक आहे. इथं त्याचा काही परिणाम होणार नाही. इथे विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणची निवडणूक लढली जाणार आहे. आणि विकास हा खऱ्या अर्थानं आमचं नेतृत्व माजी मंत्री विद्यमान आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. मी आपल्या प्रश्नाला उत्तर अगोदरच दिलेलं आहे की हे सुदृढ लोकशाहीचं या ठिकाणचं लक्षण आहे. चांगली गोष्ट आहे. आपण विरोध करताय, विरोधकांचं काम आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की लोकशाही सुदृढ होण्यासाठी विरोधी पक्ष या ठिकाणी प्रबळ असला पाहिजे. ती आपण भूमिका करताय, त्याच्याबद्दल आपलं स्वागत आहे. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी तर विकास या परळीमध्ये झालेला आहे.
तो आता, कारण परळीमध्ये विकास झाला म्हणजे काय असतं की स्थानिकला या ठिकाणी जसं आता आमच्या प्रभाग 2चे उमेदवार आनंदजी इंगळे यांनी सांगितलं की इथं रोड, नाल्या, गार्डन, घरकुल या ठिकाणी विक्रमी अशा पद्धतीचे घरकुलं या ठिकाणी इथं मिळालेले आहेत. हे सर्वांनाच मान्य करावं लागेल. आणि कुणीतरी या ठिकाणी सांगितलं की लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचीच या ठिकाणची जी पुढे वारसा आहे किंवा यांची जी परंपरा आहे ते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब आणि विद्यमान मंत्री पंकजाताई मुंडे या ठिकाणी चालवत आहेत. आणि दोन्ही या ठिकाणी विकासाभिमुख अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच परळीचा या ठिकाणी विकास निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि सगळे उमेदवार हे आमचे प्रचंड मताने निवडून येणार आहेत. काय बऱ्याच वर्ष तुम्ही मनसेचं काम केलंय, आता तुतारीचा झेंडा हाती घेतलाय, म्हणजे त्याकडून तुम्ही निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. नेमकं कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर घेतात? एक बाउंड देखील तयार केलेला असल्याची माहिती आम्हाला आली. हो, केलं. महाराष्ट्रातला एक पहिला प्रयोग असेल की मी स्वतः माझा वचननामा, जाहीरनामा हे 500 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून दिलेला आहे. हो, चालला तो. ज्यामध्ये मी विविध मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला की हे मी करल आणि ते मी करणार. जर मी त्या गोष्टी करू शकलो नाही तर माझा नगर परिषद सदस्यपदाचा राजीनामा नव्हे तर माझा राजकीय संन्यास घेईल. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या बोला. एक मुद्दा, महाराज घ्या एकदा. आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी विकासावर जे बोलले, दुर्भाग्यानं सांगतो, आम्ही परळीकर एवढे भाग्यवान आहेत की पवित्र आमच्या वैद्यनाथाच्या या भूमीमध्ये आमचा जन्म झाला. आम्ही पुन्हा भाग्यवान असे आहोत की आमच्या जन्माच्या अगोदर या ठिकाणी रेल्वे आली. पुन्हा आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या जन्माच्या अगोदर हजारो लोकांना रोजगार देणारं थर्मल पॉवर स्टेशन आलं. आम्ही अजून भाग्यवान होतो की परळीचा हा वैद्यनाथ पॅटर्न शिक्षण क्षेत्रामध्ये गाजलेला हे मराठवाड्याभर गाजला. दुसरे आम्ही भाग्यवान होतो की इकडं मानवतपासून इकडं उदगीरच्या शिवारापासून परळीमध्ये भुसार माल बैलगाड्यात घोड्यावर या ठिकाणी यायचा. एवढी उलाढाल, म्हणजे त्या काळात आमचे चुलते मला सांगत होते की जे 3 चाकी रिक्षा असते ते आपल्या ह्या 4-5 तालुक्यामध्ये कुठं नव्हते पण आपल्या परळीमध्ये होते. एवढं या परळीचं वैभव होतं. ह्यांना काहीच करायची गरज नव्हती. पण या लोकांनी 2% लोकांनी, सर्व जाती धर्मातल्या, मी म्हणतो मुंडे घराण्याच्या आशीर्वादानं हे सगळं वैभव नष्ट केलं. या ठिकाणी 250 खानावळी होत्या. आज सगळ्या उद्ध्वस्त. या ठिकाणी कुठलंही स्तोत्र रोजगाराचं ठेवलं नाही. कुठलंही स्तोत्र इथं पहिलीला जर विद्यार्थी घालायचं म्हणलं तर कुणी इथं तयार व्हाय नाही पहिलीला परळीत घालायचं. परळीमध्ये वास्तव्यात असलेले लोक किंवा ह्याच्या पुढं इकडं गाडी पिंपळगाव इकडं धर्मापुरीचा भाग घेतला तर शेतकरी लोक स्वतः शेतात काम करायलेत आणि आपल्या आईवडिलाला लेकराला घेऊन अंबाजोगाईला किंवा लातूरला एवढी भयानक अवस्था या परळीचं वाटोळं करण्याचं जर काम केलं असेल तर ते मुंडे घराण्यानं केलं. यांना नैतिक अधिकार एकाही दारामध्ये जाऊन मत मागण्याचा नाही. काय किती तुमचे उमेदवार नगरसेवक पदाची निवडून येतील असं तुम्हाला काय? किती येतील नाही, सगळे येतील आणि नगराध्यक्ष सह येतील. नगराध्यक्ष पदाची जी उमेदवाराची सीट आहे ती किती मतांनी येईल असं काही गणित जुळवलं? कमीत कमी 7 ते 8 हजारानं नगराध्यक्ष सीट लागली, आज लागली. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी येत असले बोला बदर. मला महायुतीला प्रश्न आहे. आज जे यांचे रिक्षे गाडे डिजिटल बॅनर भरून फिरतात त्याच्यामधून नरेंद्र साहेब मोदी आणि अमित शहा यांचे फोटो का गायब आहेत? इथून पुढं परळीमध्ये फूलसुद्धा गायब होणार आहे. असं वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब. मुळात पाहिलं झालं तर परळीमध्ये कुठलीही निवडणूक लढवत असताना स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, नगर परिषदेची निवडणूक आहे. राष्ट्र तर नरेंद्रभाई मोदी यांच्या हातात आहे, अमितभाई शहांच्या हातात आहे. पण हे सर्व होत असताना नगर परिषदेची निवडणूक नगर परिषदेच्या विकासासाठी आणि बाकीच्या विषयावर बोलावं. बाकीचा विनाकारण त्याच्यात हे ना अंदर की बात पडली की काँग्रेस भी महायुती के साथ है. ये तो आंखों में धूल है, घड़ी के पीछे फूल है. नहीं, मैं बराबर बोलूंगा क्योंकि इन्होंने नरेंद्र मोदी का और अमित शाहचा जो फोटो गायब केला आहे तो कशामुळे केला असेल माहिती?
पूर्ण देशामध्ये फक्त मुस्लिम पूर्ण समाजाला देशामध्ये मतदान मिळावं म्हणून पूर्ण देशामध्ये तुम्ही पण म्हणता, तसं होणार नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान विकास केला, मग त्यांचा फोटो काय गायब आहे? येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हा लोकशाहीचा उत्सव कशा पद्धतीमध्ये पार पडेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमके कशा पद्धतीमध्ये काम करेल, पोलीस प्रशासन कशा पद्धतीमध्ये काम करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. खूप जिल्ह्यामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत आणि त्यानंतर ही परळीची नगरपालिकेची निवडणूक होतीये. मात्र मतदार राजा कुणाच्या बाजूनं कोल देईल हे मात्र निकालांती स्पष्ट होणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.